कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या स्वाती देवळेकर या नियत वयोमानानुसार 29 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या। 37 वर्ष शासकीय सेवा बजावत त्यांनी लिपिक पदापासून उपकोषागार अधिकारी तसेच केकेव्ही दापोली येथे सहाय्यक लेखाधिकारी आणि तपासणी अधिकारी म्हणून अलिबाग येथे कामकाज केले। गेली 3 वर्ष त्या जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लेखाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या। रविवारी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड खेड येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार मित्र परिवार यांच्या वतीने सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांच्या आई चंद्रभागा आंबेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मित्र परिवाराने स्वाती देवळेकर यांना देखील सन्मानित केले। यावेळी नाना नादगावकर, संध्या पुणेकर, विजय सकपाळ, ॲडव्होकेट संतोष कोठारी, दशरथ मोरे, रोहिदास समाज जिल्हा अध्यक्ष सुरेश खेडेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत देवळेकर, प्रियंका बेलोसे, केकेव्ही दापोलीतील मान्यवर मंडळी उपस्थित होते। यावेळी क्षेत्र अक्कलकोट येथे सोमवारी 2 डिसेंबर रोजीपासून पायी वारीसाठी निघालेले स्वामी भक्त संदीप सासने यांचा देखील सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे महेश आंबेकर आणि प्राध्यापक डॉक्टर आनंद आंबेकर यांनी आभार मानले। स्वाती म्हणजे आमची बहीण आहे, त्यांच्या या सेवानिवृत्ती जो 37 वर्ष त्यांनी यशस्वीपणे सेवा व्यतीत केलेली आहे, तर त्या सोहळ्यात आपल्याला जरी कार्यालयीन वेळेत आपल्याला सहभागी होता आला नाही, तर कौटुंबिक छोटेखानी सोहळा व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा होती। तशी आपली निश्चितच आहे, म्हणून आपण सर्वजण इथे आहात।